गुलाबाचं फुल दिलं जायचं. गुरु गोविंद सिंग जयंती असायची, आम्ही यशवंत व्यायाम शाळेची लेझिमची मिरवणूक काढतो अख्ख्या गावात. हे माझं नाशिक होतं, तेच माझं नाशिक मला परत हवं. जे अत्यंत निर्भय असेल, जे अत्यंत लिबर्टी, सेक्युलरिझम या सगळ्या मूल्यांना मानणारं असेल, तेच मला नाशिक हवं. आणि मी जातो बऱ्याच ठिकाणी, मी प्रत्येक ठिकाणी हेच सांगतो की तुम्ही काही देशबीज वाचवू नका, काही देशबीज कसं वाचवायचा विचार करू नका, तुमचं गाव कसं वाचवणार एवढाच विचार करा. आपण आपापली गावं वाचवू, आपण आपापली शहरं वाचवू, आपोआप देश वाचेल. हे मोदी, शहा, काय तो फडणवीस, ही लक्षणं आहेत, आजार नाही. आजार रेशीम बागेत आहे नागपूरला, आणि आपण आजारावर उपचार करायचा आहे, लक्षणांवर नाही. त्यामुळे सर्वात पहिल्यांदा आपली मुलं प्रशिक्षित करायला सुरुवात करा. त्यांना ट्रेन केलंच पाहिजे या देशाच्या इतिहासाबद्दल, या देशातल्या बलिदानाच्या परंपरेबद्दल, या गंगा जमुनी तहजीबबद्दल. ही खरोखर आज अत्यंत गरज आहे. दुर्दैवाची गोष्ट या देशामध्ये गांधी, नेहरू, आंबेडकर हे टिंगलीचे विषय होतात. हा नियतीने केलेला उपकार आहे या देशावरचा की ही 3 जण एका वेळी या देशात होते. आज जे बघायला मिळते ते कधीच बघायला मिळालं नसतं. आणि ही जी विचारसरणी आहे, ही स्वातंत्र्याची, समतेची, न्यायाची, सत्याची, ही विचारसरणी अशी मारता येत नाही. एक कविता मुद्दाम वाचतो मी. मैं कोई मुल्क नहीं हूं कि जला दोगे मुझे, कोई दीवार नहीं हूं कि गिरा दोगे मुझे, कोई सरहद भी नहीं कि मिटा दोगे. ये जो दुनिया का पूरा नक्शा मेज पर तुमने बिछा के रखा है, इसमें कावाक लकीरों के सिवा कुछ भी नहीं. तुम मुझे इसमें कहां ढूंढते? मैं एक अरमान हूं दीवानों का, सख्त जाग ख्वाब हूं कुचले हुए इंसान का. लुट जब हद से सिवा होती है, जुल्म जब हद से गुजर जाता है, मैं अचानक किसी कोने में नजर आता हूं, किसी सीने से उभर आता हूं. आज से पहले भी तुमने मुझे देखा होगा, कभी मशरिक में, कभी मगरिब में, कभी शहरों में, कभी गांव में, कभी बस्ती में, कभी जंगलों में. मेरी तारीख ही तारीख है, ज्योग्राफिया कोई नहीं, और तारीख भी ऐसी जो पढ़ाई तो नहीं जा सकती, लेकिन लोग छुप छुप कर पढ़ते हैं. कि मैं गालिब कभी मगलूब हुआ, कातिलों को कभी सूली पे चढ़ाया मैंने, और कभी आप ही मसलूब हुआ. फर्क सिर्फ इतना है कि कातिल मेरे मर जाते हैं, मैं न मरता हूं न मर सकता हूं.